नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण संपादन स्वरूप, प्रक्रिया आणि संपादकाकडे असलेले गुण याविषयी आपण चर्चा केली. या प्रकाशन, व्यवहार आणि संपादन या SYBAच्या या पेपरमध्ये ज्या काही आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो, यामध्ये जी साहित्यकृती आहे, जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर संपादकीय संस्कार कसे पडतात, त्याचं स्वरूप काय किंवा त्याचं महत्त्व काय, याविषयी आज आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची. आता तसं पाहिलं तर जशी जशी तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसे तसे ग्रंथनिर्मितीचे जे स्वरूप आहे, त्याचबरोबर संपादनाचं स्वरूप आहे, ते बदलत गेलं आणि ग्रंथनिर्मिती प्रक्रियेमधल्या या संपादकाचं महत्त्व आज तंत्रज्ञानात कुठेही कमी झालेलं दिसत नाही. तर ज्ञान असेल किंवा विज्ञान असेल, यांचा जो विस्फोट झाला किंवा एक डिजिटल युग या ठिकाणी अवतरलं आणि याच्या माध्यमातून म्हणजे जे काही वाचकांचा विचार करता अधिक या ठिकाणी वाचक कसे वाढतील किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ग्रंथाला किंवा या साहित्यकृतीला, या पुस्तकाला अधिक वृद्धिंगत कसे करता येईल, अधिक आकर्षक कसे करता येईल, म्हणून या ठिकाणी या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं किंवा ज्ञानाचा विस्फोट झाल्यानं किंवा डिजिटल युगामध्ये या ठिकाणी वाचकांचा विचार करता ही जी प्रकाशन प्रक्रिया आहे, हे जे संपादकाचे संस्कार आहेत, ते नव्या तंत्रज्ञानाने या ठिकाणी आता या व्यवसायामध्ये आलेले दिसत आहेत. आता या व्यवसायाची व्याप्ती आज तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून फार मोठी वाढते आहे, अधिक वृद्धिंगत होते आहे. आता या ठिकाणी स्पेशलायझेशनचा जमाना आपण आलेला पाहतो. मग या पार्श्वभूमीवर जो काही संपादक आहे, हा संपादक आणि त्याच्याकडून होणाऱ्या संस्काराचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता जे काही संस्कार या ठिकाणी साहित्यकृतीवर पडतात, त्यामध्ये प्रकाशक तर महत्त्वाचा आहेच, पण संपादकसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ज्या लेखकाची साहित्यकृती, मग ते काव्यसंग्रह असेल, कथासंग्रह असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, नाटक असेल, प्रवासवर्णन असेल, विनोदी साहित्य असेल, ही संपूर्ण हस्तलिखित किंवा आलेलं जे लेखन आहे ते नजरेखालून घालणं आणि त्याच्यावर योग्य संस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आवश्यक आहे. आता याचा अंदाज हा प्रथमतः या संपादकांना घ्यावा लागतो. त्यासाठी त्या साहित्यकृतीचं किंवा त्या ग्रंथाचं जो मजकूर आहे, त्या मजकुराचं स्वरूप, वाचकवर्ग आणि लेखकाचं कौशल्य हे लक्षात घ्यावं लागतं. मग ते पुस्तक जे आहे, ती साहित्यकृती आहे, तो ग्रंथ आहे, तो कोणत्या तांत्रिक पद्धतीनं छापायचा आणि त्यासाठी आकर्षक कसं आपल्याला करता येईल, यासाठी प्रकाशक असेल, संपादक असेल, तो काय करतात, एकमेकांशी चर्चा करतात. लेखक एकमेकांशी चर्चा, म्हणजे या सगळ्या प्रकाशन बाबीचे जे काही वेगवेगळे काम करणारे तंत्रज्ञ आहेत, यांच्याशी हा समन्वय किंवा संवाद या ठिकाणी घडून येतो आणि मग या ठिकाणी या संपादकाला प्रकाशकाशी याबाबत चर्चा करावी लागते. मग लेखक असेल, प्रकाशकातला काही पत्रव्यवहार असेल, काही करारपत्र असेल, काही इतर म्हणजे तज्ज्ञांचा अहवाल असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासाव्या लागतात आणि तपासून या संपादकांना या मुद्द्यांची नोंद त्याला करावी लागते आणि त्यातूनच मग या ठिकाणी या साहित्यकृतीला किंवा या ग्रंथाला या ठिकाणी जे काही छापण्याची प्रक्रिया आहे, जी काही संपादन करण्याची प्रक्रिया आहे, ही या ठिकाणी पार पाडावी लागते. आता हे करत असताना जो लेखक आहे, म्हणजे काव्यसंग्रह असेल तर तो कवी असेल, इकडे साहित्यकृती ग्रंथ म्हणजे कादंबरी असेल, चरित्र, आत्मचरित्र असेल तर तो लेखक असेल. कवी किंवा लेखक यांच्याशी या ठिकाणी संपादकाला काय करावं लागतो, संवाद साधावा लागतो. जो कोणी त्या साहित्यकृतीचा किंवा ग्रंथाचा लेखक आहे, या लेखकाशी संवाद साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता संपादक काय करतो,
या ग्रंथाचं संगोपन करणारा जरी संपादक असला तरी लेखक कोण आहे, या साहित्यकृतीचा किंवा या ग्रंथाचा जन्मदाता आहे आणि तो निर्माता आहे. आता त्यामुळं या ग्रंथावर मूळ मालकी हक्क हा लेखकाचा आहे. त्यासाठी संपादकानं संपादन करण्यापूर्वी लेखकाकडून आपल्याला ज्या काही प्रश्नांचा खुलासा करायचा आहे किंवा जे काही प्रश्न या संपादकाला पडलेले आहेत हे या लेखकाशी चर्चा करून, संवाद साधून किंवा त्यांच्याकडून काय सूचना मागून घेणं हे अत्यंत इष्ट ठरतं किंवा आवश्यक ठरतं. म्हणून लेखक आणि संपादक हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. जो काय आशय आहे तो आशय स्पष्ट किंवा प्रभावी होण्याच्या दृष्टिकोनातून काही मांडणी करावी लागते, काही सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून काही मजकुरामध्ये बदल करावासा असं कदाचित वाटत असतं. म्हणून या संपादकांनी या लेखकांशी किंवा संबंधित साहित्यकृतीच्या लेखकाशी संवाद साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आवश्यक आहे. मग अशा सुसंवादातून लेखकाची जी काही लेखनशैली आहे ती न बदलता संपादकांना काही बदल करता येतात. आता मूळ प्रत आणि लेखक संवाद हे ठरलेले. आता करावयाचे बदल लक्षात घेण्यासाठी किंवा सोयीसाठी संपादकाने काही संस्कार करायचे असतात किंवा संस्कारासाठी झेरॉक्स प्रत तयार करायची आणि मग अशी झेरॉक्स प्रतीवर जो काही बदल आहे किंवा काय बदलाच्या खुणा आहेत त्या लेखकाकडून तपासून घेतल्यानंतरच या ठिकाणी संपादकाला मूळ प्रत या ठिकाणी किंवा मूळ प्रतीवर संपादकीय संस्कार उमटवण्याचा अधिकार किंवा ते त्याला उमटवा लागतो किंवा ती साहित्यकृती या ठिकाणी म्हणजे छपाई करायची असते किंवा प्रकाशित करायची असते. म्हणजेच या ठिकाणी मूळ बदल करून घ्यायचे असेल तर लेखकाशी समन्वय साधावा लागतो, त्याच्याशी संवाद करावा लागतो, त्याच्याशी चर्चा करावी लागते आणि जी झेरॉक्स प्रत आहे ती काढून काय होणारे बदल आहेत हे या लेखकाशी संवाद करून ठरवावं लागतं. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीवर, एखाद्या ग्रंथावर जो काही या ठिकाणी संपादकीय संस्कार आहे हा संस्कार करत असताना संपादकाला या ज्या बाबी आहेत त्या काटेकोरपणे याचं पालन करावं लागतं आणि पालन करूनच मग ही प्रत संपादकाच्या दृष्टिकोनातून किंवा या प्रकाशन संस्थेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ती छापण्यायोग्य होते किंवा प्रकाशित होण्याच्या दृष्टिकोनातून ती वाटचाल करते. आता या ठिकाणी मुद्रण प्रत योग्य बनवणं, लेखकाशी संवाद साधणं, नियोजन करणं, महत्त्व पाहणं आणि मुद्रण प्रत योग्य बनवणं. जी काही या ठिकाणी साहित्यकृती आहे, जो काही ग्रंथ आहे म्हणजे ती या लेखकानं बदलास दिलेली मान्यता किंवा संमिती किंवा लेखकाने काय केलेल्या सूचना यदा कदाचित काय होतं लेखकालाही नंतर काही गोष्टी आठवतात. संपादकाच्या प्रकाशकाच्या समन्वयानं किंवा संवादानं लेखकालाही काही बदल सुचवू शकतात किंवा लेखकाला जर काही बदल सुचवायचे असतील त्यानं त्या झेरॉक्स प्रतीवर केलेल्या सूचना असतील, काही बदल असेल हे लक्षात घेऊन संपादक काय करतो तर मुद्रण योग्य अशी एक मुद्रित किंवा DTP करण्यास दिलेली जी प्रत आहे ती त्याला तयार करायची असते. आणि मग अशा वेळेस मुद्रण प्रतीवर ज्या काही तांत्रिक आणि संपादकीय संस्कार आहेत म्हणजे त्याला एडिटिंग, कॉपी एडिटिंग असं म्हटलं जातं, ते करणं हे संपादकाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. आता यासाठी बराच वेळ लागू शकतो, बराच कालावधी जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हस्तलिखितातली जी काही मुद्रण प्रत आहे प्रत्येक तपशील या ठिकाणी संपादकाला काळजीपूर्वक तपासावा लागतो आणि तपासूनच या ठिकाणी जी काही माहिती आहे, जे काही अनुभव आहेत हे अनुभव संपादकाला असणं अत्यंत उपयुक्त ठरतं. आता यासोबत या संपादकाला त्वरित निर्णय घेणं किंवा तर्कशुद्ध दृष्ट्या जर घेता आले तर ते घेणं, त्याचं समर्थन करण्यासाठी काही मुद्रणशैली आहेत, काही नियम आहेत किंवा काही रीतीसंबंधी नियमांची माहिती संपादकाला असणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टी या संपादकाला तपासून पाहाव्या लागतात आणि लेखकाकडून आलेली किंवा कवीकडून आलेली, नाटककाराकडून आलेली कोणतीही साहित्यकृती किंवा कोणताही ग्रंथ हे या ठिकाणी लेखकाला असा मुद्रणयोग्य प्रत अशा समन्वयानं, संवादातून किंवा स्वतःच्या ज्ञानाच्या पातळीवर असे काही बदल करून, बदल सुचवून किंवा लेखकांच्या प्रतिक्रिया मागून किंवा लेखकांशी संवाद साधून, कवीशी संवाद साधून म्हणजे अशा सर्व बाबीवर तपासून या संपादकाला या ठिकाणी
फायनल म्हणजे अंतिमदृष्ट्या ही जी मुद्रण प्रत आहे ती छापण्यायोग्य आहे की नाही, किंवा आता सगळं झाल्यानंतर किंवा सगळे संस्कार झाल्यानंतर ती मुद्रण प्रत करण्यासारखी योग्य बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या मुद्रणासाठी द्यावायची जी प्रत आहे ही प्रत बनवण्यापूर्वी किती वेळ लागेल याचा एक अंदाज बांधावा लागतो. संपादकाला कधी कधी वेळेचं नियोजन करावं लागतं, वेळापत्रक बनवावं लागतं. कारण यदा कदाचित एखाद्या विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रम असेल आणि हे जी नवीन अभ्यासक्रमाची काही पुस्तकं असतील त्यावर लिहिलेली काही समीक्षा असेल किंवा त्यावर काही चर्चा घडवून आणायची असेल, म्हणजे असे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ किंवा समीक्षा या पुस्तकांबाबत या संपादकाला अत्यंत त्वरित आणि योग्य वेळेत नियोजन करून निर्णय घेऊन लवकरात लवकर हा ग्रंथ किंवा हा समीक्षा ग्रंथ हा वाचकांपर्यंत पोहोचावा लागतो. अशा बाबी या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये होऊ शकतात. कारण आता आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक विद्यापीठं आहेत. अनेक विद्यापीठांचा भाषेचा अभ्यासक्रम दर 3, 4, 5 वर्षाला बदलू शकतो आणि बदलल्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या साहित्यकृती आणि त्या साहित्यकृतीवर केलेली चर्चा समीक्षा, म्हणजे अशी जी काही समीक्षा आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे काय अत्यंत उत्तम पुस्तकं हे वेळेच्या नियोजनामध्ये या संपादकाला काय करावं लागतात, तत्परतेनं नियोजन करून वेळ काढून म्हणजे याचा अंदाज बांधून या सर्व साहित्यकृती समीक्षा ग्रंथ असतील हे या ठिकाणी काय करावं लागतात, वेळेमध्ये नियोजन करून या ठिकाणी या छापावे लागतात किंवा याचं प्रकाशन करावं लागतं. आता लेखकाचं स्वच्छ अक्षरातलं जे काही लेखन आहे हे जरी चांगलं वाटत असलं तरी कधी जुने आणि कधी नवे शुद्ध लेखनाचे नियम या ठिकाणी बदलत असतात. त्यानुसार आतल्या शुद्ध लेखनाच्या त्रुटी ह्या काढाव्या लागतात, तपासाव्या लागतात आणि मग जी काही प्रमाण भाषा आहे, जी काही बोली भाषा आहे, यातलं जे काही वेगळेपण आहे यामुळं बरेचसे बदल या ठिकाणी करण्याची शक्यता असते. आता बऱ्याचशा भागामध्ये ग्रामीण भाषा बोलली जाते आणि बहुतांश निवेदनामध्ये लेखक हा शुद्ध भाषा वापरत असतो. पण ज्यावेळेस एखादं ग्रामीण भागातलं शेतकऱ्याचं पात्र असेल, ते पात्र शुद्ध भाषा बोलू शकत नाही, तर ते ग्रामीणच बोललं जाईल आणि मग ग्रामीण शब्द लिहित असताना काही वेळेस शुद्ध लेखनाच्या त्रुटी किंवा ते शब्द योग्य पद्धतीने लिहिले जात नाहीत. म्हणून या संपादकाला कधी प्रमाण भाषा, कधी बोली भाषा, म्हणजे याचे जे वेगळेपण आहे यामध्ये जे काही उच्चारानुसार शब्द येतात त्यामध्ये दुरुस्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावेळेस अनेक तज्ज्ञांची मदत या संपादकाला घ्यावी लागते. या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला देता येईल. गंगाधर घाटगेळांचं या ठिकाणी लिलेचे फूल नावाची जी कादंबरी आहे ती मुळात लेखी पद्धतीनं म्हणजे लिखित नियमानुसार ती छापली होती. नंतर ती संपूर्ण बोली पद्धतीने बदलून घ्यावी लागली असा या रीती पुस्तकामध्ये उल्लेख आढळतो. म्हणजे अशा गोष्टी या ठिकाणी संपादकाला काय करावं लागतात, नियमानं किंवा वेळेचं नियोजन करून किंवा योग्य संस्कार करून किंवा अनेक लेखक किंवा अनेक तज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधून संवाद साधून या गोष्टी तत्कळतेनं कराव्या लागतात. आता यासाठी एक ठराविक वेळापत्रक बनत असतं आणि या वेळापत्रकाच्या नियोजनानुसार या ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला पाहता येतात. म्हणजे या गोष्टी स्पष्ट आणि निश्चितच त्याला करावे लागतात. त्यामुळं संपादक असेल किंवा संपादकीय कामाचं व्यवस्थित नियोजन असेल हे अचूक आणि योग्य पद्धतीनं करता येतं. म्हणून पुस्तक हे पूर्वनियोजनानुसार या ठिकाणी बरोबर तयार होतं. म्हणजे संपादक एखादी साहित्यकृती किंवा ग्रंथ तयार करत असताना किंवा संस्कार करत असताना या वेगवेगळ्या घटकातून त्याला हे जावं लागतं. आता या ठिकाणी मुख्य मजकुराचं संपादन करायचं अंतिमदृष्ट्या, म्हणजे तांत्रिक संस्काराप्रमाणेच, अर्थात तांत्रिक संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्य मजकूर जो आहे त्याच्यावर संपादकीय संस्कार होणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. एक प्रकारे संपादन हा या ठिकाणी प्रक्रियेचा मोठा गाभा आहे आणि मग लेखनाच्या मांडणीमध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा भाषेच्या काही चुका असतील तर त्याच्याकडे लक्ष वेधणं हे एक संस्काराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि या जास्तीत जास्त या ठिकाणी अचूक कसं साहित्यकृती किंवा ग्रंथ निर्माण होईल त्यातले जे मुद्रण दोष आहेत ते मुद्रण दोष काढून, भाषेचे दोष काढून हे व्यवस्थित साहित्यकृती कशी होईल याकडे कटाक्षतेने संपादक पाहत असतो. म्हणून लिंग असेल, वचन असेल
किंवा आणखी कर्ता, कर्म, क्रियापद, व्याकरणिकदृष्ट्या संदर्भ नीट वाक्याशी लागलेला आहे की नाही, एखाद्या शब्दाची वारंवार कधी पुनरुक्ती होत असते ती पाहणं, म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून कधी अयोग्य शब्दाचा जो वापर असेल तो काढून टाकणं, म्हणजे या बाबी या मुख्य संस्कारामध्ये मोडत असतात. आणि याच्या दुरुस्तीबरोबरच काही पर्यायी शब्दांच्या वापरातलं जे सातत्य आहे ते सातत्यसुद्धा या ठिकाणी मजकुराच्या मांडणीमधला व्यवस्थितपणा, अनावश्यक मजकूर म्हणजे किंवा काही पूरक मजकूर किंवा लेखकांनी गृहीत धरलेल्या बाबींचा खुलासा, या सर्व दृष्टिकोनातून या सर्व बाबी या संपादकाला काटेकोरपणे पाहाव्या लागतात. आणि त्यातूनच मग मुख्य मजकुराचं जे काही संपादन आहे किंवा मुख्य मजकुराचं किंवा ती साहित्यकृती असेल, ग्रंथ असेल, ही या ठिकाणी त्याला म्हणजे संस्कारामार्फत ती त्या ठिकाणी प्रकाशित करावायची असते, छापाई करायची असते. म्हणून या ठिकाणी सर्व बाबतीतले खुलासे लेखनाचे त्याला पाहावे लागतात. उदाहरणार्थ काही लेखक या ठिकाणी लिहित असताना नावाचा उल्लेख करत नाहीत, नुसते काय म्हणतात, वाजपेयी आहेत. अर्थात या ठिकाणी वाजपेयी आहेत म्हणजे कोणते वाजपेयी आहेत असा वाचकांना खुलासा होत नाही. मनोज वाजपेयी की अटल बिहारी वाजपेयी असे प्रश्न वाचकांच्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून नुसतं आडनाव न लिहिता नावाचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे आणि नाव आणि आडनाव हे लिहिलं पाहिजे. कारण या ठिकाणी नुसतं आडनाव लिहिलं तर अनेक व्यक्तींचा खुलासा या ठिकाणी या संपादकाला किंवा वाचकाला म्हणजे द्विधावस्थेमध्ये टाकतो. म्हणून हे पूर्ण नाव समजण्यासाठी या ठिकाणी जो काही बदल आहे तो बदल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मुख्य मजकुरात जर लेखकांनी दिलेले काही तक्ते असतील, आकृत्या असतील, काही सुसंगत किंवा अर्थपूर्ण उपशीर्षके असतील किंवा काही संदर्भ असतील, काही तळटीपा असतील, म्हणजे या मुख्य या मजकुराशी या ठिकाणी सुसूत्रता आणून ह्या जोडल्या गेल्या पाहिजेत. आणि मग असा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या त्यात सूची, तक्ते, नकाशा, आकृती, काही परिशिष्टे या सर्व गोष्टी या ठिकाणी संपादकाला तपासून पाहाव्या लागतात. आणि मगच या ठिकाणी मुख्य मजकुराचं संपादन या प्रकाशन संस्थेमध्ये या संपादकाला करावं लागतं. मग त्यामध्ये सुरुवातीची पानं म्हणजे मुखपृष्ठ हे अत्यंत आकर्षक असणं किंवा पृष्ठ क्रमांक देणं किंवा इत्यादी बाबी अर्थात कधीकधी पृष्ठ क्रमांक एखादा विसरतो किंवा येत्या कदाचित आणखी काही वर शीर्षक असेल, उपशीर्षक असेल, अशा गोष्टी विसरल्या जातात. या सगळ्यांची तपासणी करत असताना या संपादकाला एकदा अशा वेगवेगळ्या घटकांमधून म्हणजे ही साहित्यकृती किंवा हा ग्रंथ काटेकोरपणे तपासून पाहावा लागतो. आणि त्या नजरेखालून या सगळ्या संस्काराचा भाग किंवा त्यातनं केलेल्या योग्य दुरुस्त्या हा संपादकीय संस्काराचा मुख्य भाग होय. यासाठी तपासणी करत असताना संपादकाने सर्व गोष्टी या काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत. एखादा जर काही शंका आला किंवा एखादी काही शंका आली तर संभ्रम निर्माण झाल्यास कदाचित आपण संदर्भ ग्रंथसुद्धा कधीकधी उघडून पाहू शकतो. म्हणून या ठिकाणी अशा ज्या काही शुद्धता आहेत, काय अशुद्धता आहेत याला त्या ठिकाणी तपासून पाहाव्या लागतात. म्हणजे असे असंख्य शब्द मराठीमध्ये कधीकधी फसवे असतात, म्हणून तपासून पाहावं लागतात. आता या ठिकाणी एक उदाहरण दिले, तज्ञ नावाचा एक शब्द आहे. आता जर लेखकाने मूळ मजकुरामध्ये तज्ञ असा शब्द लिहिला असेल तर तो तज्ञ शब्द चुकीचा ठरतो. व्याकरणिक नियमाच्या किंवा या शुद्धलेखनाच्या नियमानुसार या ठिकाणी ज हे या ठिकाणी जोडलं जातं. हे या संपादकाच्या नजरेत सापडलं पाहिजे किंवा त्याच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तज्ञ हा शुद्ध शब्द या ठिकाणी लिहिला पाहिजे. म्हणजे असे जर शब्द सापडले तर त्याला किंवा वाचकांना संदर्भ ग्रंथात हे शब्द तपासून पाहावे लागतात. म्हणून या ठिकाणी अशा वेगवेगळ्या साहित्य संस्कारातून किंवा संपादकीय संस्कारातून ही साहित्यकृती पुढे पुढे जात असते. म्हणून या ठिकाणी संपादकीय संस्कार करत असताना त्याचं महत्त्व काय किंवा त्याचं नियोजन कसं योग्य आणि अचूक वेळेत करता येतं, लेखकाशी संवाद साधून या साहित्यकृतीविषयीच्या ज्या काही त्रुटी आहेत या सगळ्या त्रुटी तपासून पाहिल्या जातात. किंवा मुद्रणप्रत योग्य बनवण्यासाठी संपादकीय संस्कार करत असताना सगळ्या बाबींवर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि चांगलीत चांगली किंवा अत्यंत चांगला संबंधित कोणी प्रकाशन संस्था कोणती असो त्या प्रकाशन संस्थेचं नावारूपास आलं पाहिजे. म्हणून याची छपाई योग्य असणं, मुखपृष्ठ योग्य असणं, पृष्ठ क्रमांक देणं, म्हणजे कुठलाही दोष या ठिकाणी न राहणं हे अत्यंत कटाक्षानं किंवा काळजीपूर्वकदृष्ट्या या ठिकाणी पाहावं लागतं. म्हणून या ठिकाणी या मुद्रणप्रत
योग्य बनवणं किंवा मुख्य मजकुराचं संपादन करणं, आणि हे करत असताना ही सगळे संस्कार या संपादकाला पार पाडावे लागतात आणि त्यातूनच ही साहित्यकृती काय करत असते, प्रकाशित होत असते, किंवा हा ग्रंथ असेल तो ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित होत असतो. म्हणून संपादकाला या विविध घटकांच्या माध्यमातून या ठिकाणी हे संस्कार करावे लागतात आणि या संस्कारातूनच हा ग्रंथ किंवा ही साहित्यकृती पुढे जात असते आणि प्रकाशित होत असते. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.